श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ यांनी भक्तांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन कसे केले आहे, त्यांचे विचार कसे भक्तांना पटवून दिले आहे, हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. तरी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या नेहमीच भक्तप्रेम, श्रद्धा आणि परोपकाराचा संदेश दिला आहे. यांचे विचार हे केवळ धार्मिक नसून जीवन जगण्याची कला शिकवणारे आहेत. त्यांच्या शिकवणीमुळे लाखो भक्तांना संकटातून मार्ग मिळालेला आहे. तसेच त्यांचे चांगले विचार मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. त्यातील पहिला विचार म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा सर्वात प्रसिद्ध आणि प्रेरणादायी संदेश आहे. जीवनात अनेक संकटे, दुःख आणि अडचणी येतात. अशा वेळी मनुष्य निराश होतो, पण स्वामी सांगतात की जर मनात श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते. भक्ताने धैर्याने संकटाचा सामना करावा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवावा. तसेच श्रद्धा आणि सबुरी ठेवा. स्वामी समर्थ नेहमी सांगत असत की भक्तीमध्ये श्रद्धा आणि सबुरी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच घडते. अधीर होऊन किंवा निराश होऊन चालत नाही. त्यांच्या मनात श्रद्धा असते, त्याला योग्य वेळी यश आणि आनंद मिळतो. तसेच सत्याचा मार्ग स्वीकारावा. स्वामी समर्थ यांनी नेहमी सत्य बोलण्याचा आणि सत्याने वागण्याचा उपदेश केला. खोटेपणा, फसवणूक आणि अन्याय यापासून दूर राहावे. सत्याचा मार्ग सुरुवातीला कठीण वाटतो, पण शेवटी तोच दुःख किंवा सुख आणि समाधान देतो. तसेच सर्वांवर प्रेम करा. स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक जीवनामध्ये परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे कोणावरही द्वेष करू नये. गरीब, श्रीमंत, लहान मोठे असा भेदभाव न करता सर्वांवर प्रेम करावे. प्रेमामुळे मन शुद्ध होते आणि समाजात सौहार्द निर्माण होतो. तसेच परोपकार हेच खरे पुण्य आहे, असेही त्यांनी सांगितलेले आहे. गरजू लोकांना मदत करणे, भुकेलेल्यांना अन्न देणे, दुःखी व्यक्तींना आधार देणे हेच खरे धर्मकार्य आहे. स्वामी समर्थ म्हणत की जो दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जगतो त्याच्यावर परमेश्वराची विशेष कृपा राहते. तसेच अहंकाराचा त्याग करा. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्ञान, पैसा, पद मिळाले म्हणून गर्व करू नये. नम्रता आणि साधेपणा हेच खरे सौंदर्य आहे. जो नम्र असतो त्यालाच समाजात आदर आणि प्रेम मिळते. स्वामींचा अजून एक चांगला विचार म्हणजे कर्म चांगले करत राहा. स्वामी समर्थांनी कर्मयोगाचा संदेश दिला. नुसते नशिबावर अवलंबून राहू नये. प्रामाणिकपणे मेहनत करावी आणि आपल्या कर्तव्याचे पालन करावे. असे करत राहिल्यास यश प्राप्त मिळते. तसेच मन शांत ठेवा. राग, मत्सर आणि लोभ यामुळे मन अस्थिर होते. स्वामी सांगतात की मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरण, ध्यान आणि सत्संग आवश्यक आहे. शांत मनामुळे योग्य निर्णय घेता येतात आणि जीवनात आनंद टिकून राहतो. तसेच स्वामींचे अजून एक चांगला विचार मी तुम्हाला सांगणार आहे. नामस्मराचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ या नापाचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. नामस्मरणामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात
आणि भक्ताला आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. तसेच संकटात खचून जाऊ नका असेही स्वामी सांगतात. जीवनात संकटे येणारच, पण त्यांना घाबरून जाऊ नये. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक संकट माणसाला काहीतरी शिकवून जाते. संकटाच्या काळात धैर्य, संयम आणि श्रद्धा ठेवली तर मार्ग नक्की सापडतो. आई-वडिलांचा सन्मान करा असेही स्वामी सांगतात. स्वामी समर्थांनी आई-वडिलांची सेवा हीच सर्वोच्च सेवा मानली आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला आणि वाढवले त्यांचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनात सुख आणि समृद्धी येते. साधेपणाने जीवन जगा असेही स्वामी सांगतात. स्वामींचे स्वतःचे जीवन अत्यंत साधे होते. ते सांगत असत की अनावश्यक इच्छा आणि मोह यामुळे दुःख वाढते. साधेपणा स्वीकारल्यास मन प्रसन्न राहते आणि अधिक जीवन आनंदी बनते. स्वामी सांगतात, भक्तांमध्ये क्षमा करण्याची वृत्ती ठेवावी. कोणी चूक केली तर त्याला माफ करावे. राग आणि द्वेष मनात ठेवला तर स्वतःलाच त्रास होतो. क्षमा केल्याने मन हलके होते आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतात. तसेच सत्संगाचे महत्त्व देखील स्वामींनी सांगितलेले आहे. चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्याने चांगले विचार आणि चांगल्या सवयी लागतात. वाईट संगती माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जातात. त्यामुळे नेहमी सत्संग आणि सदिच्छाचा स्वीकार करावा. तसेच स्वामींनी देवावर पूर्ण विश्वास ठेवा असेही सांगितले आहे. तर मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणतात की भक्ताने आपल्या कोणत्याही परिस्थितीत देवावरही विश्वास ढळू देऊ नये. देव प्रत्येकाच्या कर्मानुसार योग्य फळ देतो. विश्वास आणि भक्तीमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ यांचे चांगले विचार भक्तांना दिलेले आहेत. याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून मी जे सोडलेली सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर सर्वात तुम्हाला अगोदर मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री